हॅलो कुछ भी फिसल अगं मी नाहीये सुनीता नाही सुनीता ऑफिस सोडून गेली हॅलो पट जाए तो हमें ना चायला का प्रिया गर्लफ्रेंड वाटतं तुमची बायको आहे माझी बायको हा बायको आहे सुनीता गर्लफ्रेंड वाटतं तुमची हा तुम्हाला काय करायचं दोन दोन गप्प बसा ना आपलं काम करा ना सॉरी सॉरी हॅलो प्रिया अगं नाही बाळा ऐक शांतपणे ऐक अगं दरवेळेच नाहीये शांतपणे ऐक सुनीता गेली ऑफिस सुटल्यावर गेली मी आता एका शेड खाली उभा आहे लवली गार्डनची शेड आहे ना तिथे तुमचं काय चाललंय माझा फोन आहे मला बोलू द्या ना त्यांना कळायला पाहिजे ना कुठे एक्झॅक्ट कशाला मी सांगतोय बरं ठीक हॅलो अगं नाही लवली गार्डन नाही आहे शेड आहे अगं नाही लवली गार्डन नावाची चायनीजची गाडी आहे त्याच्या शेडमध्ये आहोत अगं ऐक ना लवली अगं नाही सुनीता सोबत लवली अगं काय झालं बाई तुम्ही का लवली आता आय लवली तर लवलीच सांगणार ना. आता आय लवलीच आहे ना ते काय आहे आणि काय वाजवायला लागलाय तुम्ही मी कोण आहे तुम्हाला माहिती नाही मी आहे हलगीवाला मांत्रिक बाबा अरे गप्पीचे डांगळंग डक्कळंग 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 रपक डांगळंग रपक डांगळंग रपक डांगळंग बाबा माझा लय मोठा प्रॉब्लेम झालाय बाबा माझा लय मोठा प्रॉब्लेम झालाय तू उठून उभा राहा मला सांग तुझं नाव काय आहे माझं नाव हा. गौरव मोरे फ्रॉम फिल्टरपाडा टाणा मला सांग तुझा नेमका प्रॉब्लेम काय झालाय बाबा माझ्या बायकोच्या अंगात भूत येत आहे माझ्या बायकोच्या अंगात तू अजिबात टेन्शन घेऊ नको नाही बाबा. तू फक्त काम कर हा. जा आणि तुझ्या बायकोला घेऊन ये आणि माझ्या पुढं उभं कर तुम्ही नंतर नाही म्हणायचं नाही हा? अरे नाही अजिबात घाबरायचं नाही अरे हुड तू बायकोला घेऊन ये अरे तुझ्या बायकोच्या भूताला बाटलीत कोंडलं म्हणून समज एवढा कॉन्फिडन्स ठीक आहे अरे सकाळी येताना मी एक असं मूलभूत माझ्या या छोट्या बाटलीमध्ये कोंबलंय मूलभूत म्हणजे भूताचं पिल्लू भूताच्या पिल्लाला मी मूलभूत म्हणतो तू जा पटकन तुझ्या बायकोला तेवढं घेऊन ये ये प्रसाद खांडेकर मी नाही पाहुणं काय बोलला तुम्ही नाही आम्ही चर्चा करतोय प्रसाद खांडेकर काय बाय नाचली वा बाय वा एक नंबर तुम्ही अगदी माझ्या काळजात बसला एवढं असून पण एक नंबर काय आदा होती तुमची काय आदा होती वा काय आदा अरे हे महाराष्ट्र केसरीची गादा धन्यवाद बरं का पाहुणं कोणत्या गावचं म्हणायचं तुम्ही काय कोणत्या गावचं हे आपलं हित नाही मी कुठलं हे हात काढू नका मी इथलं कर सातारा अगो बाबा साताऱ्याकडचं खाली बसा की आता काय असं गावाकडचं माणूस भेटलं की कसं जीवाला बरं वाटतंय म्हणजे तुम्ही तिकडच आहे म्हणजे बघा देवानं कशी आपली गाठ मारली आणि तू माझी मारलेली सोडतोय हा बोला माझी आहे शेतात काय लावलंय आता बघा शेतात ऊस आहे आता ऊस एवढा मोठा झालाय आत गेलं कायच दिसत नाही
बरं जरा. अरे ते अरे तू गप घे. तुला कळत नाही का मी बिझी आहे इथे? तो उठ तुझ्या बायकोला घेऊन ये जा. ए! अरे ती माझीच बायको आहे. इतकं जोरानं का रडलं? हो माझ्या छातीत एकदम ट्रेनचं इंजिन धावायला लागलं बघा. धड 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 धड. सगळं खरं आहे पण धूर इकडनं निघत होता. खरं सांगू का बाय, तुमच्या काळजात नुसतं असं धडक 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 तरी वाजत असेल, पण माझ्या काळजात न फुफ्फुसात पण हलगी वाजत होती. काय सांगता? कशी? ही काय अशी रत्नकन गप्पी छगन गाडगी ना चिग्गाड कर गाडगी ना चिग्गाड कर गाडगी ना रक्पळक डांगळंग 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 राक डांगळंग डांगळंग डांग हकक डांगळंग टाकळक 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 टाक काय म्हणला? रांडकी तू रानडुक्कर. काय म्हणत होता? ही बायको का तुझी? हा. नशीबवान आहेस तू. मी? अरे एक नंबर बायको आहे तुझी. हा पण अशा ह्या एक नंबर बाईच्या अंगात भूत येत. पण तू अजिबात टेन्शन घेऊ नको. काय? मी आहे ना. हा. मला तू स्पष्ट सगळं सांग, भूत येतं कधी आणि किती वाजता येतं? किती वाजता येतंय म्हणजे ती ऑलरेडी आलंय. हाच तर प्रॉब्लेम आहे. हिच्या अंगात आहे ना त्या नाचणाऱ्यांचं भूत येत आहे. अयो मग ह्यो काय प्रॉब्लेम आहे वी? मग? आल्या का लॉटरी लागली आहे तुला? लॉटरी. कसली लॉटरी? लय मागाची लॉटरी आहे ही. खरं की काहीतरी तुम्ही पाहुणं नुसतीच बडबड करत बसणार की काय फरमाईश बिरमाईश पण करणार? ए, ती काय फरमाईश करणार नाही. जातो इकडनं. या सापदिशी लावीने असा अशी एवढी छान बायको आहे का तुझी? हा. आणि अशी याल्या भूताला असं असल्या बायकोला असं खिकसून बोलते तू. असं खिकसून बोलायचं नसतं, तिच्यावर असं ठाव करून वरडायचं नसतं, नाहीतर भूत पिसाळत. माझी एक फरमाईश आहे, एक अशी मस्तपैकी फक्कड अशी बैठकीची लावणी होऊन जाऊ दे. असं म्हणताय? चला बिदागी काढा की. थांबा बसू दे तरी. बसा लवकर. तोंडानं बाजूला का? पाहुणं, चला. बसू द्या बैठकीला बसतो. मी नाही इथं. पाहुणं, बिदागी. बिदागी काय बिदागी? माईला या बिदागीच्या ही घ्या. अगं बाई, हा? या पाऊलीचं काय म्हणणं ऐकू तरी. या बाबा वाजव. तिला म्हणा आवाज वाढीव. लावणी संपली. लावणी संपली? एवढ्या पैशात एवढंच मिळतं. पैसे तेवढंच होतात माझ्याकडं. हो. जिथं पैसा नसतं तिथं ही सुगंधा थांबायची सुद्धा नाही. सुगंधा चालली. गौऱ्या, काय गौऱ्या तू इथं काय करतो? काय नाही असंच आलो तू. हे कोण आहे थुत्तर तोंड? उत्तर तोंड म्हणली तुला बोलली? मला नाही म्हणली, तुला म्हणली तुत्तर तोंड्या. नाही उत्तर तोंड तुला बोलली. ती मला डुक्कर तोंड म्हणती, तू तुत्तर तोंड्या. थुत्तर तोंड्या तूच. हा माझ्या नवऱ्याला नादाला लावतोय. माझ्या नवऱ्याला नादाला लावतोय. काय? हे तर आहे. हिच्या अंगामध्ये आहे ना सुगंधाची आदा येते, मग ही पैसे घेऊन जाते, परत देत नाही. ए गौऱ्या, काय 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 सुगंधा कोण? मला नाही माहिती. सुगंधा कोण? नाही माहिती. कुणावर पैसा उडवतो तू? मी नाही. अरे कसला डेंजर प्रॉब्लेम आहे ह्यो. अरे हाच तर प्रॉब्लेम आहे. तुम्ही असं काम करा, असा काहीतरी मंत्र म्हणा ना, ती सुगंधाचं भूत हिच्यात राहिलं पाहिजे आणि आमचा पैलवान गेला पाहिजे. मी कुठं जाणार आणि मला कोण काढणार? कोण कोण काढणार कोण मला? यो काढणार आहे म्हणते. हा काढणार मला. यो काढणार आहे. तू काढणार मला? नाही रंबाळंग डंबाळंग डाप. मी नाही काढू शकत.
रामबाण अहो तुम्हाला 3-3 वेळाला फेट मिळाल्यात. हा. अहो मीच काय ही दोघं पुढं बसलेत ती पण काढू शकत नाही तुम्हाला. आणि जर काढायचंच असेल तर तुम्हाला अशी लईच घाण करायला लागेल. म्हणजे अगदी सांभाळांग बांबाळांग करायला लागेल. कसं कसं संबळंग बंबळंग कसं संबळंग बंबळंग अरे बारे अयो. संबळंग बंबळम रप्पळक रप्पळक डप्पळक डंगळंग डा रांडकी टक्कळम डक्कळम डप्पळम रप्पळक डंबळंग डांग सई टप्पळक डप्पळक 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 जुजुबी टप्पळक 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 जुजुबी टप्पळक 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 जुजुबी टप्पळक टप्पळक हे काय जुजबी केले कुचबी रामबाण सांबाळ रामबाण. नाही ते जाऊ दे. ही भूत परत येतं कधी? कधी हे बघा बाई वाड्यावर या असं म्हटलं की ते भूत परत येत आहे. अरे मग सांगायचं नाही. हा बघा बाई वाड्यावर या. काय 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 तुला हाणलं पाहिजे रापळक टपळक म्हणून. वाड्या कोणाला बोलवलं नाही कोणाला बोलवलं वाड्यावर नाही, मी असं कसं वाड्या बोलवीन? वाड्यालाच वाड्यात कसं काय बोलवीन? आता गेला तू खापला मला वाड्या म्हटला तुझं अरे तू काय सांगितलं होतं? बाई वाड्यावर या म्हणल्यावर ती भूत येतं. त्यासाठी टिकटू निळू फुलेंचा आवाज काढायचा तिला असं वाटलं पाहिजे मग ती येणार. मग हे काय माझ्या मातीला आल्यावर सांगणार आहेस का मला? निळफुलाचा आवाज. एकदम टिकटू हा. गणेश बाकी कवळं दिसते. त्यांच्याला वाड्यावर रानाच्या माईला भाजून खा. बाई वाड्यावर या. आली एवढं कावर बावर काऊन व्हायला लागलं तू आली सुगंध आली आली सुगंध आली. ओ पाहुणं ही सुगंध आली तरी तुमचा हात खाली. अहो फरमाईश बिरमाईश करा की बिदागी काढा नाही तर सुगंधा चालली बघा. नको सुगंध नका जाऊ तुम्ही. पण तुम्हाला खरं सांगू का माझ्याकडे आता पैसेच नाही ते राहिला. पैसे नाही ते मग टोपीत काय शिनमाचं तिकीट लपून ठेवलं होय. अरे हिला कसं काय कळलं टोपीतलं? लय हुशार भूत आहे. कुठं बी पैसे लपवा समजा तिला माहिती आहेत. त्या पटकन काढून पाहुणं द्या की लवकर त्या की हुशार भूत द्या लवकर पाहुणं. ऐका काय टेंब्यात बसायला लागतं मला. हा वाजव या राऊदी तुम्ही बसा भाऊ. वा 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 संपलं होय. एवढंच येत. निदान शब्द तरी पुरा करायचा. अहो बाई 50 रुपये येते ती आणि 50 रुपयात या रावजी बसा भाऊ. पुढं जी जोडला असता तर तुला काही GST लागू झाली असती. अहो ते एवढ्या जी मुळे नातं किती बदललं बघितलं. अशी तोंडात नोट अशी तोंडात द्यायची तीच नोट वावळणी करून ताटात टाकायला लागली. बाय तुझ्या पाया पडतो माझ्याकडे आता 1 रुपया सुद्धा राहिला नाही बाय. हो मग कालच्याला जमा झालेला पॅन्टात काढा की बाहेर. अरे ही पण कळालं तिला. अरे तुला म्हटलं ना लय हुशार भूत आहे तिला समजा माहित आहे. देऊन टाक देऊन पाहुणं टाक. काढा नाही तर पॅन्टात हात घालू का? नको. नका, नका. खिसा फाटलाय. इकडला फाटलाय इकडला आहे ना दे 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 तिला दे दे तिला दे की 500ची नोट आहे. लवकर द्या. हा हा ऐका थांबा की बसू दे की. अहो, बसा ना लवकर. मला टेंब्यात बसायला लागतं. वाजव हाय 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 पिकल्या पानाचा बैठकी हो हिरवा पिकल्या पाना कड 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 कड
अरे संपलं 500 रुपये आहे तिथे बघा की 500 रुपये हिनं फक्त पानच पिकवलंय देठाचा पत्ताच नाही पाहुणा पिदा की द्या आता 1 रुपया माझ्या कुठं राहिला नाही नाही राहिला सुगंध चालली बघा जाऊ तिकडे अरे गेली ती खाल्ली माती आता बघ. गौऱ्या अयो अयो गौऱ्या तू अजून येतच येतच आहे. आणि या टीचभर बेणं गेलं नाही मला का मला तर बियाणं म्हणायला लागली ती मग तुला का पुढचा नाणं म्हणू ए बाबा म्हण की बाई वाड्यावर या असं म्हण की. बाई, वाड्यावर या अयो घामानं बदलय पण पावली द्या नाही तर जाईन मी आल्या नाही पावली माझ्याकडे पैसेच नाही नाही. सुगंध चालली आता मी- वा गौऱ्या तू अजून येतच बोल की बोल की. तू तर तोंड्या बाई वाड्यावर या पाहुणं देणार नाही पैसे गौऱ्या बोल की. बाई वाड्यावर या ए तू तर तोंड्या श्वास लागायला लागलाय 17 देणार वेळा. नाही पैसे बाई वाड्यावर या पाहुणं देणार नाही पैसे तू तर तोंड्या बघितलं अयो काय मी आता बाई वाड्यावर या म्हणले तर तुझी बायकोच बोलली अरे भूताकडनं चुका होत असत्यात. अशा कशा चक्का होतात त्या माझ्या आत्ता ध्येयात आलं काय तुझ्या बायकोच्या अंगात भूत नाही मग? तिची बुद्धी येते तुझं सगळं पैसे ढापायला नवऱ्याचं सगळं पैसे ढापायला तिनं नाटक केलंय केलंयस का नाही नाटक खरं सांग मी एकटीने नाही केलं आम्ही दोघांनी मिळून केले दोघांनी मग म्हणजे तू मांत्रिक बाबा आहे ना व? लोकांच्या घरात जाऊन लोकांना लुबाडतोस म्हणतो तुमच्या अंगातलं भूत काढतो म्हणून तू काल एक मूलभूत काढलं म्हणलं. हो काढलाच नाही मूलभूत ज्याच्याकडे तू 1000 रुपये लुबाडली ना ती माझा मोठा भाव आहे. मग आम्ही दोघांनी ठरवलं तू त्याला 1000 रुपयाला बुच लावला ना आम्ही दोघं पण तुला बुच लावणार म्हणून पडला का नाही बुचकाळ्यात कसा लुबाडलाय हा हा आता बस एकदाच रापची तिकीट पापची तिकीट पापची करत परत बस एकटा. अहो बाई काय करताय पाणी गळतंय अहो, ती शेड एवढीच आहे एवढीशीच जागा आहे ती. तुम्ही इथे उभे राहा काय चाललंय यांचं पाणी गळतंय पाणी गळतंय हा? पाणी गळतंय ना तुम्ही एक काम करा तुम्ही इथेच आहे बाई पाऊस पडतोय पाणीच येणार लिंबू सरबत नाही येणार बाई हसला तर तुमचं लिंबू सरबत उडालं हो सगळं इट्स ओके भिजला असेल ओ हा प्रिया हा अगं नाही तो पाऊस पडतोय जरा उशीर होईल टिप टिप नाही, नाही. बरसा पाणी मी निघालोय ऑफिसमधनं निघालोय हा थोडासा प्रिया अगं काय झालं मला टॅक्सी बाई मी बाई बोलतोय अगं प्रिया बाई फोन चालू आहे फोन रोमॅन्टिक नको पण फोन चालू आहे ना माझा Sorry, sorry. प्लीज हा हॅलो हा ग प्रिया अगं पाऊस पडतो तर माझ्या हातात आहे का ते अशी काय करतेस तू अगं रिक्षा नाही मिळत आहे माझा एक सेकंड बाई काय आलं थंडी वाजते हॅलो हा अगं प्रिया अगं आता माझ्या हातात आहे का पाऊस मी पाडतो का वरतून अगं नाही माझं ऐक हा मी बघतो टॅक्सी रिक्षा काही मिळत नाहीये मी येतो येस येस थँक्यू हा हा इट्स ओके पडला असता तर मग अगं मी प्रिया माग थँक्यू सो मच बाईने गिफ्ट हा, ठीक केलाय आहे ठीक आहे अगं प्रिया मी मागच्या थँक्यू खरंच थँक्यू एवढं मागत पडलं असतं मला तर विसरून गेले असते अशीच प्रिया अगं Thank you. बाई इट्स ओके इट्स ओके हा नाक नाही
कशालाच पडलेलं. बाई प्लीज हसू नका, खूप वाईट हसता तुम्ही प्लीज. हॅलो हा अगं नाही नाही, सुनीता कुठून आली मध्ये? सुनीता नाहीये अगं, सुनीता नाहीये सोबत. आज रपट जाई तो हमें ना प्रिया माझं ऐका ना. अगं प्रिया अगं हमें तसं जो उठाइयो तो खुद भी फिसल बाई जाए. ओ बाई काय करताय? मी पण फिसल गई हो. वा वा. तर नीट उभा राहा ना. पाऊस तुमचं काय चाललंय मध्ये यार? गाणी सुचतायत. हॅलो. खुद भी फिसल अगं मी नाहीये, सुनीता नाही. आज सुनीता रपट- ऑफिस सोडून गेली. हॅलो रपट जाई तो हमें ना शाळेला का प्रिया गर्लफ्रेंड वाटतं तुमची. बायको आहे माझी, बायको. हा बायको आहे. सुनीता गर्लफ्रेंड वाटतं तुमची. हा तुम्हाला काय करायचं? दोन दोन. गप्प बसा ना, आपलं काम करा ना. सॉरी सॉरी. हॅलो प्रिया. अगं नाही बाळा, ऐक शांतपणे ऐक. अगं दरवेळेच नाहीये, शांतपणे ऐक. सुनीता गेली, ऑफिस सुटल्यावर गेली. मी आता एका शेड खाली उभा आहे. पावसा- लवली गार्डनची शेड आहे ना तिथे. तुमचं काय चाललंय? अगं, माझा फोन आहे, मला बोलू द्या ना. त्यांना कळायला पाहिजे ना कुठे एक्झॅक्ट. कशाला मी सांगतोय. बरं ठीक. हॅलो अगं नाही नाही, लवली गार्डन नाहीये. शेड आहे. अगं नाही, लवली गार्डन नावाची चायनीजची गाडी आहे, त्याच्या शेडमध्ये आहोत. अगं ऐक ना लवली. अगं नाही सुनीता सोबत लवली. अगं काय झालं? बाई तुम्ही का लवली? वा वा वा. आता आय लवली तर लवलीच सांगणार ना. आता आय लवलीच आहे ना. तर हे काय आहे? का माऊली आहे का पाऊली आहे का गाव काय आहे? आपण कशाला? लवलीच सांगणार ना. काय 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 गरज काय? सॉरी उगाच मदत करत होते. मी मागितले का मदत? नकोय मला तुमची मदत. तसं नाही. बाई तुम्हाला माहिती ना, माझी बायको एक नंबरची संशयी आहे माहिती आहे. तिला असं वाटतं की मी आता सुनीताला घेऊन त्या लवली गार्डन मध्ये गेलोय. बाई प्लीज असं नका करू यार. मी बोलू का कशाला? त्यांच्याशी? नको मी बोलेन. हा हॅलो प्रिया. अगं नाही आहे, त्या कोणतरी वेगळीच बाई आहे, ती गेली माहिती नाही. अगं ऐक, मी एक काम करू, तुला व्हिडिओ कॉल करू का? म्हणजे तुला पटेल. मी व्हिडिओ कॉल करतो. हा म्हणजे तुला पटेल. मी सुनीता सोबत नाही. हा लगेच व्हिडिओ कॉल करतो. एक मिनिट यार. बाई, मी तुमच्या पाया पडतो. मी आता व्हिडिओ कॉल करतो. करा, हा. प्लीज तुम्ही दिसू नका. मी नाही दिसत. तुमचा चेहरा दाखवू नाही, नका. नाही दाखवतच नाही तर तिला वाटेल मी की पराया औरत के साथ तुम्ही हिंदी का बोलतोय. कशाला बोलताय? ऐका ना बाई प्लीज. मी नाही दाखवत चेहरा. मी लपवते. खाली बसा, खाली बसा. मी खाली बस. व्हिडिओ कॉल मध्ये दिसू नाही नका. हा दिसत. खाली बसा, खाली बसा. हा खाली बसा. हा हॅलो प्रिया. नाही प्रसाद, तू खोटं बोलतोस माझ्या बरोबर. मला माहिती ती सुनीता तिथे आहे. अगं- मला माहिती ती सुनीता माझ्या संसारात का विष घालवतीये. अगं नाही बाळा, इथं कोणी नाही. हा का व्हिडिओ कॉल केला? हा बघ फक्त लांब तिकडे बाबा बसले ते, बाकी कोण नाही. हे बघ गुंडी, मी सगळं दाखवतोय. गुंडी नाहीये मी. गुंडी. गुंडी प्लीज. गुंडी यू आर माय लाईफ. गुंडी यू आर माय लव्ह. खरं बोलतोस प्रसाद तू. गुंडी यू आर माय वर्ल्ड. खरं बोलतोस ना. गुंडी यू आर माय 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 सगळंच. आय लव्ह यू प्रसाद. आय एम सॉरी प्रसाद. नमो बेडी. उगाच काय पण विचार करतेस. जाऊ दे, सगळं जाऊ दे. येस ऐक ना, छान पाऊस पडतोय. Yeah. तू येताना कांदा भजी प्लेट घेऊन ये ना प्लीज. ॲज यू से. काय काय मला माहिती तू खोटं बोलतोय. काय? तुला काय तर कपडा गुंडाळा म्हणून मला काय कळलं. तू घरी आहे प्रसाद. मी अगं, दाखवते तुला. गुंडी कसला तू घरी आहे. अहो तुम्ही डोक्यावर पडलात का? वरती कशाला आला? प्रिया बघत होते. माझी बायको आहे, तिच्यात काय बघण्यासारखं? ती म्हणजे काय राणीच्या बागेतला पेंग्विन आहे? बघत होते. तुम्हाला कळतंय का? आता तिला वाटलं असेल की सुनीताच माझ्यासोबत आहे, ती तोंड लपून फिरते यार. मी एक काम करते. मी कन्सिव्ह करते त्यांना. कन्सिव्ह नाही. त्याला कन्सिव्ह करणं नाही म्हणत, कन्व्हिन्स करते. हा कन्सिव्ह मी काँग्रेस नाही झालं. काँग्रेस कशाला करता? आता ऐका ना जरा शांत सॉरी बसा. मी नको बाई, आता तुम्ही काय करू नका. मी कोपऱ्यापासून हात जोडतो. कोपरापासून नाही सोडले जाते तू. कोपरा. माझं चुकलं, माझं चुकलं. ऐका माझं. मी काहीतरी करते.
नका काय करू, मी पाय पडतो, नका काय करू. तुम्ही करा, तुम्ही करा. मलाच करावं लागणार तुम्हीच आहे. करा. एक काम, तुमच्या बायकोला हे गरमागरम भजी आवडतात की नाही? हा. गरमागरम भजी. मग तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या बायकोसाठी गरमागरम भजी घेऊन जा. हा 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 हा. मग तुम्ही घरी जाल, दरवाजात उभे राहाल तर ती दरवाजा उघडेल. हा, हा. दरवाजा उघडल्या आधी आत काय येईल तर आधी असा भजीचा पुडा आत येईल हा. आणि मग हा वडा आत. तुम्ही नवरा तुम्ही हा, हा, हा. तिकडे भजी आणा तिकडे. येस येस, मी जातो. हा पाऊस येतो. तो पाऊस मला पडतो. पण गेला. ते प्लास्टिक बंदी झाले ना, मोबाईल कुठे? दे माझ्याकडे दे, मी ठेवते. हा? मी ठेवते माझ्या. मी लगेच भजा घेऊन येतो. बरं ऐका, तुम्ही चाललात तर माझ्यासाठी एक प्लेट भजी हा, हा, घेऊन या. हा, हा. आणि पैसे देते मी तुम्हाला. हा, हा, चालेल. आणि खड्ड्यात जा. बायको कॉलिंग. नको बाई, मी नाही उचलत. मी उचलला तर म्हणाल बाईने उचलला, कशाला उचलला, काय गरज होती? नाही उचलला तर का नाही उचलला माझा फोन? नक्कीच तसं कटकट नको, मी उचलते. हा ताई बोला, नमस्कार. हॅलो, हे ना तुमचे ते गेलेत, भजी आणायला गेलेत. हो नाही, खरंच बघा हो, काय रोमॅन्टिक वातावरण आहे. नाही खरं तर या रोमॅन्टिक वातावरणात तुम्ही इथे पाहिजे होतात, पण हे भाग्य नेमकं मला लागलंय बघा ना. हो काय बरं, ते आले की सांगते. ओ बाई, हो अच्छा हा ठीक आहे, ओके. ठेवला माझा फोन. बायकोचा फोन होता तुमच्या. हा? बायकोचा फोन होता. काय बोललात? काय नाही म्हणलं, तुम्ही भजी आणायला गेलात. म्हणलं एवढा मस्तपैकी असं छान रोमॅन्टिक वातावरण आहे, एकत्र भजी खाण्याचा आनंदच वेगळा. नाही बरं, त्यांनी तुम्हाला एक निरोप दिलाय. त्यांनी सांगितलंय की येता येता एक दीक्षिताकडे या. काय प्रेम आहे हो तुमचं एकमेकात. तुम्हाला कसं कळलं कुठून आलीस? दीक्षितांकडे बोला. कशाला आलीस? काय अगं, झालं? दीक्षित म्हणजे माझे वकील. घटस्फोटाच्या पेपरचं सह्या करायला बोलवलंय. अगं जा ना, पावसात धावून चौक बोला कुठेतरी. बाई नको, ऐका. एक बाईच एका बाईला समजू शकते आणि तीच तिला समजावून सांगणार. तुम्ही आता अजिबात एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टीवर काय चिडायचं? एवढं काय संशय घ्यायचा? हे पकडा. सांगत तिला, सांग. हे बघा ताई, हे बघा, तुम्ही माझा ऐका आता. हे ना सुनीता वगैरे जे काय आहे ना, ती चौचाल बाई काही नाही त्यांच्या आयुष्यात. ती आता ते मला सांगत होते. हा. अहो ती गळ्यात पडली यांच्या. हो ती नाटकं करते. 1 नंबरची 12 गावचं पाणी प्यायलेली बाई आहे, तुम्हाला सांगते. हा. हा, आणि आता तुम्ही त्या सुनीताला जाऊन सांगा. हा. तिला सांगा, आता तू नाही, आता मी आहे ह्यांच्यासोबत. बोला ना ताई. हा 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 सांगते. हा. काय काय बोलली प्रिया? काय बोलली? सुनीता होती. आणि निरोप दिलाय. काय? प्रसादला सांग, तोड नको दाखवू परत कधी. मारायला जाऊन कुठेतरी. मार ना जाऊन. मी फक्त मदत करायचं म्हणून मला वाईट वाटलं. स्त्रीदाक्षिण्य म्हणून मी तुमची घरातलं पण बंद केलं, बाहेरचं पण बंद केलं. काय करू आता? तसं इल्लीगलच होतं ना. अहो, घ्या ना. चला तर मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोप घेण्याची. उद्याच्या भागातही अशाच आपण पहिल्या पर्वातल्या आठवणींना उजाळा देणार आहोत. पण पुढल्या आठवड्यापासून लगेचच सुरू होणार आहे महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचं दुसरं पर्व. सोमवार मंगळवारी असेल कॉमेडीच्या जहागिरीसाठीची स्पर्धा आणि बुधवार गुरुवारी असेल रथी महारथींचा हास्य कल्लोळ. त्यामुळे आता आठवड्यातले 4 वार हास्याचा चौकार. चला तर मंडळी, भेटूया उद्याच्या भागात आपल्या नेहमीच्या वेळी नेहमीच्या ठिकाणी. घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.